आकाश, ए आकाश, चल उठ, गरम चहा घे. अगं बस ना ग थोडा वेळ बस. अरे चहा थंड होईल. हो दे थंड, बस तू नको जाऊ. अरे उशीर होईल तुला ऑफिसला जायला. हो दे उशीर. अगं काल आपण मूवी बघायला गेलो, यायलाही खूप उशीर झाला. झोपी अर्धवट झालं यार, मला उठायचं बस. अरे चल गरम चहा घे, फ्रेश वाटेल. अगं श्रेया बस ना. अगं श्रेया, अगं श्रेया. वाह मस्त झाले पोहे. आता फ्रेश वाटते का तुला? हो अगदी फ्रेश वाटते. अगं काल लेट झाल्यामुळे थोडा टायर्ड झालो होतो, पण तुझ्या हातात चहा पिला मुळे एकदम फ्रेश झाला. कौतुक पुरे. आता इतकंच टायर्ड होत होतो तर कशाला जायचं काल फिरायला? अगं बरेच दिवस झाले आपण कुठे गेलो नव्हतो. शिवाय मलाही काल सुट्टी होती आणि तुही घरात बसून बोर झाली होती, म्हणून बोलत जाऊया कुठेतरी. हो रे, ते अगदी खरं. कालचा संपूर्ण दिवस कसा गेला काही कळालंच नाही. खूप मजा आली. मूवी आवडला का तुला? मूवी नो डाऊट खूपच मस्त होता मूवी. पण आपण काल डिनरला गेलो ना, तिथे सुद्धा खूप मजा आली. हो ना, ठीक आहे. नेक्स्ट टाइम पण मस्त काहीतरी प्लॅन. हो हो नक्की. पण इंटरेस्टिंग प्लेस बघा, जाऊया आपण. पण आता ऑफिसला निघ, नाहीतर उशीर होणार. हो हो. सांभाळून जा आणि गेल्यानंतर फोन कर मला. आणि संध्याकाळी लवकर आहे. चलो बाय. बाय बाय. ओह नीता, ये. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय म्हणते, कशी आहेस? बरी आहे, तू कशी आहेस? मी पण मस्त. ये ना ये. हो हो बस ना. हो हो बसते बसते. काय घेशील, चहा की कॉफी? ए नको नको, चहा कॉफी. अरे असं कसं नको नको, थांब. अगं मी नको, कोल्ड्रिंक तू आणते. बस तरी. थांब थांब, मी कोल्ड्रिंक आणते. बर. छान आहे का तुझं घर? थँक्यू. थँक्यू सो मच. बोल, काय म्हणतेस, कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी पण अगदी बरी. आणि आज अचानक इतक्या दिवसानंतर कशी काय आलीस मला भेटायला? हो किती प्रश्न विचारशील. अगं मी बरी आहे, पण तुझं काय चाललंय, तू कशी आहेस? माझं पण काही नाही, मी पण अगदी मजेत. बरी आहेस ना? हो हो. आई बाबा काय म्हणतात? आई बाबा पण मस्त. आणि आज इथे अचानक कसं काय? नीता, काय झालं? श्रेया, खरं तर आज मी तुझ्याकडे एका वेगळ्या कारणासाठी आली होती, पण तुझ्याशी कसं बोलू हे कळत नाहीये ग. अगं जे बोलायचं ते स्पष्टपणे बोल. अगं कसं सांगू तेच कळत नाहीये. सांगावंसं तर वाटत नाही, पण तुझी काळजी वाटते म्हणून सांगते. का ग, काय झालं? इट्स ऑल अबाउट युअर हजबंड. म्हणजे तुम्ही दोघं खुश तर आहात ना? नीता, जे बोलायचं प्लीज ते स्पष्टपणे बोल. ठीक आहे. युअर हजबंड इज हॅव्हिंग अन अफेअर विथ समवन. काय? तुला कळतंय तू काय बोलतेस? तू स्पष्ट बोल बोललीस म्हणूनच मी बोलले. अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तू नक्की आकाश बद्दलच बोलतेस ना? तुझा काही गैरसमज तर नाही झालाय? होय, मी आकाश बद्दलच, तुझ्या नवऱ्याबद्दलच बोलते. कुठे बघितलंस तू त्याला? अगं आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो, फक्त आमचे डिपार्टमेंट वेगळे आहे. आणि ज्याच्याशी तिचा अफेअर चालू आहे ती सुद्धा त्याच कंपनीमध्ये काम करते. आकाशाने ती अधूनमधून फिरायला पण जातात आणि ही गोष्ट त्याच्या मित्रांनाही माहिती. त्यांचे विषय चालतात यावर. वाटेल ते बोलू नकोस. माझा आकाशवर पूर्ण विश्वास आहे. तो असं कधी काहीच करू शकत नाही. अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मला एक गोष्ट कळत नाही, तू असं का बोलतेस? हे बघ,
मी जे बोलते ते. नीता, तू आता इथून जाऊ शकतेस. ठीक आहे. हे बघ, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी इथे आली होती. अदरवाईज मला इथे यायची काही गरज नाही. आणि तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर एकदा ऑफिसमध्ये जाऊन खात्री करून घे. येते मी. आणि तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर एकदा ऑफिसमध्ये जाऊन खात्री करून घे. Your husband is having an affair with someone. माझा आकाशात पूर्ण विश्वास आहे. Your husband is having an affair with someone. तुम्ही माझ्या डोळ्यांनी बघितलं. Your husband is having an affair with someone. Your husband is having an affair with someone. तू जरा पुढं, मी येतो. How dare you! तुझी हिम्मत कशी झाली? कोण होती ती? किती दिवसांपासून चाललंय हे सगळं? तू असा निश्चित मला वाटलं नव्हतं. अगं आई, Don't touch me! दूर राहा माझ्यापासून. किती अंधविश्वास केला रे मी तुझ्यावर.
ऐक माझं काय बोलतो होतं. तुझ्यासारख्या व्यक्तीशी मला एक शब्दही बोलायचा वाटत नाही. श्रेया आपण दुसरीकडे जाऊन श्रेया आकाश, नाही नको जाऊ दे, मी जेवण आलो. नाही नको, काय गरज नाही.
आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आकाश, हे बघ, आता आपण थांबायला हवं. माझ्या वाईफला आपल्याबद्दल कळालंय. खूप मोठा तमाशा झालाय. मला थोडा वेळ एकटं राहायचंय. अरे पण प्लीज. त्याला थोडा वेळ द्या. तू सध्या टेन्शन मध्ये आहे. आकाश, हा ठीक आहे, चल येतो मी. आकाश थांब. आकाश, आकाश, हा सिद्धेश, येतो मी, थांब. आकाश थांब. जे काही घडलंय त्याबद्दल तुला माझ्याशी नाही बोलायचंय का? तू बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीस म्हणून मी काही बोललो नाही. म्हणजे इतकं सगळं होऊनही मी साधा रिॲक्टही करू नको? इतकं सगळं झालं तरी सुद्धा तुला असं वाटतंय की मी नॉर्मल वागू तुझ्यासोबत? हे बघ, तुझा राग शांत होण्याची वाट बघत होतो म्हणून मी काही बोललो नाही. अरे पण तुला माझं साधं सांत्वनही करावंसं नाही वाटलं? अगं काय सांत्वन करणार मी आणि कोणत्या शब्दात? माझ्याकडे शब्दच नव्हते. चूक तू केलीस, चुकीचा तू वागलायस आणि तरी सुद्धा हो, झाली माझ्याकडून चूक. मग काय करू मी? सॉरी बोलू तुला? हे बघ, जे मी वागलोय ना त्यासाठी सॉरी शब्द पण खूप छोटा आहे. इतक्या दिवसांमध्ये तुझा मला एक साधा प्रयत्नही दिसला नाही. मला असं दिसत होतं की तू मला इग्नोर करतोयस. चूक तू केलीयस पण त्याची शिक्षा मी भोगायला लागलीये. हो, करत होतो मी इग्नोर, कारण मी ही रागात होतो. राग? तुला कसला आलाय राग? तू चुकीचा वागलायस आणि तरी हो, झाली माझ्याकडून चूक, वागलो मी चुकीचा, पण तू ही चुकीची वागलेस. जे घडलंय ते वेगळ्या पद्धतीने हँडल करता आलं असतं आपल्याला. तू एवढं रिॲक्ट होण्याची काही गरज नव्हती. अगं त्या दिवशी काय तमाशा घातलायस तू ऑफिस समोर, माहितीये? सगळ्या ऑफिस स्टाफ समोर माझी तू झाले. अगं बॉस पर्यंत ही बातमी गेली होती. अगं नोकरीवरून काढणार होते मला, पाया पडायचं राहिलं होतं, एवढी रिक्वेस्ट केली मी त्यांची. तेव्हा कुठं मला नोकरीवर ठेवलंय? अगं मला नोकरीवरून काढलं असतं तर काय केलं असतं आपण? अगं रस्त्यावर आलो असतो. याची कल्पना आहे का तुला? नाही, तू कधी पुढचा विचार करतच नाही ना. अरे पण मी बस, मला आता काही बोलायचं नाही. मी खूप रागात आहे. लिव्ह मी अलोन. आकाश
श्रेया, तू ठीक तर आहेस ना? समजलं की तू ऑफिसच्या इथे आली होतीस. जे ऑफिस मध्ये तशी चर्चा चालू होती. जे झालं ते व्हायला नको होतं ग. पण एका अर्थी तुला कळालं ते बरं झालं. मी समजू शकते ग, पण तू काहीतरी बोल. काय बोलू मी आता? गेले कित्येक दिवस आमच्यात काहीच बोलणं होत नाहीये. आकाश खूप रूढ वागायला लागलाय ग. आधीसारखा बोलत नाही. मी बनवलेलं जेवण सुद्धा जेवत नाही. पूर्वीसारखा हसत खेळत नाही. कधी कधी खूप एकटं एकटं वाटायला लागतंय. हे घर मला खायला धावतंय. कधी कधी असं वाटतं त्या दिवशी तू नसती आलीस ना तर खूप बरं झालं असतं. ऍटलिस्ट माझ्या घरचं वातावरण तरी व्यवस्थित होतं. का आलीस तू? सगळं काही ठीक चाललं होतं. माझा नवरा मला खूप जीव लावायचा ग. खूप काळजी घ्यायचा. पण आता ना ती काळजी दिसते ना तो जीवभाणा. नको नकोसं वाटतंय हे सगळं. कळत नाहीये की मी असं काय करू जेणेकरून पूर्वीसारखं नॉर्मल वातावरण होईल. सर्वप्रथम हा गैरसमज मनातून काढून टाक की मी तिथे तुझा संसार उद्ध्वस्त करायला आली होती. मी इथे आली होती कारण तू माझी मैत्रीण आहेस. मला तुला अंधारात ठेवायचं नव्हतं ग. पण तुला सांगून काही उपयोग नाही. यु नो व्हॉट, तुझ्यासारख्या स्त्रियांमुळेच पुरुषांना हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करायचं बळ मिळतं. तुमच्या ह्या अशा विकनेसमुळेच पुरुषांना त्यांची ताकद मिळते. मला जरा सांग, हीच गोष्ट जर तुझ्याकडून घडली असती तर तुझ्या नवऱ्याने काय केलं असतं याची जाणीव तरी आहे का तुला? नवऱ्यांना ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. अगं त्यांनी तुला सोडायला देखील कमी केलं नसतं. एवढंच नव्हे तर तुझ्या सगळ्या नातेवाईकांमध्ये तुझी बदनामी केली असती. त्या मानाने तू तर काहीच केलं नाही. आणि तू जर अशीच बसून राहिली ना शांत तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव कधीच होणार नाही. मी असं नाही म्हणत आहे का त्याला सोडून दे, पण तू असं काहीतरी ऍक्शन घे जेणेकरून तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. चल येते मी. टेक केअर.